इंदुधुम्न नावाचा राजा आहे. त्याला प्रचलित भाषेत किंवा अप्रचलित भाषेत पांड्य नरेश म्हणतात. पांड्य देशाचा राजा होता तो. सदाव इंदुधुम्न या राजाला एका अधिकारी साधूचा शाप लागला आणि त्याला पशुची योनी प्राप्त झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. पशुची योनी प्राप्त झाली. त्याला हत्तीची योनी, कुंजर मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती, हत्तीची योनी प्राप्त झाली. पण साधना भरपूर होती, काही जीवनात केलेली कामं सुद्धा होती. माणसाच्या जीवनातलं जे काम आहे का, हे पंढरपुरातल्या मालकाला आवडलं की कामच झालं. देवानं श्रीमंती दिली, एखादी पंगत कर. देवानं श्रीमंती दिली, वेळ दिलाय, जा न पंढरपूरच्या वारीला, जा पैठणच्या वारीला, जा देहूच्या वारीला, जा आळंदीतल्या मालकांच्या दर्शना करता. अशा काही गोष्टी करत राहिलं की ते विटेवरच्या मालकाला ते गोड वाटत असतं. तुमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी दादा तुम्हाला वाऱ्या जरी नाही घरड्या, समाजाची सेवा, गावाची सेवा घडली की हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एखादा पाण्याचा बोर पाडा, त्या बोरचं जर पाणी पित असेल, 100 वाऱ्या पंढरपूरच्या केल्याच्या तुम्हाला प्राप्त. अर्थभूता द्यावे दान. तुम्ही याच्यात अर्थ खर्चिला की तुम्हाला आपण मग त्या सगळ्या गोष्टी पडत असतात. हे वेदू, हे वेदू, शांत जा, टेलर नेऊन घाला. ह्या येण्याशिवाय कर्मत बी नसते टेलर. हो, ह्या येण्यासाठी बेजारीत लोक आपले देव कमी पडे, मग तिकडे ते पिराला पण बोकडे कापायलेत लोक. हे नसल्यावर बी घर ओपत नाही. हो, विडाला शाप प्रदान झाला, पण कामच चांगली होती जीवनात. महाराजांना प्रणाम केला. उद्धार हत्तीच्या योनीमध्ये त्याच्या नामाचं स्मरण करशील आणि एके दिवशी तो तुला सोडवण्यासाठी येईल. या पशुच्या योनीतून तुला तो मुक्त करील. ऋतुमान नावाचं सरोवर होतं. या ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये गजेंद्र नावाचा, त्याला गजेंद्र म्हणतात पुराणामध्ये, गजेंद्र हत्ती आहे, तो कुंजर आहे. तो हत्ती पाण्यामध्ये जलक्रीडा करत होता. हत्तीला पाणी जास्त आवडतं. आता इथून पुढच्या 2-3 महिने म्हशीला चारा कमी, पाणी जास्त असलं ना तर 5-5 घंटे मसाला डुबलेलाच राहतात. फक्त नागपुड्यावरी काढतात. ह्या अंगाव त्या अंगाव, ह्या अंगाव त्या अंगाव मसाला डोळतच राहतात. एसी लावून, फॅन लावून. कशाला तिकडे घेतलं मी ह्या म्हणायला लागलो. त्या एसी फॅन लावायचं कामच नाही ना. त्या चिखलाला अंग घासलं की त्याचं गार होत. म्हशीलाही गार आवडतंय, हत्तीला पाणी आवडतंय. पाण्यात प्रपंच करत असताना आपला शत्रू इथं आहे, तो हत्ती विसरून गेला. बऱ्यापैकी माणसं एखाद्या लोभात पडले की त्याला आपला शत्रू कळत नसतो. आणि नकराने मकराने त्याची नकर एका ठिकाणी मगर सुद्धा शब्द आहे, पाय धरला. आणि मग मात्र लक्षात आलं, आता कोण आपल्याला वाचविल. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. मोठमोठाली लोक असतील, पाहुणे असतील, इष्ट असतील, मित्र असतील, सजन असतील, सखे असतील, सोयरे असतील. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. महाराज जिच्या सोबत आपण 7 फेरे घेतलेत का, शेजीची कामिना दूर आहे, मित्राले गोत्र झाले, तेही मशानी परतले, किंवा टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. ही सगळी लोक पेटवायपर्यंत येतात, पुन्हा कोण नाही. बंधुकांता संपत्तीचे
ही संपत्ती उपभोग घेण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरत असते. अंतकाळाच्या वेळी याच्यातलं एकही काम येत नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, या दुःखातून आपल्याला कोण बाजूला करील. दुःख म्हणजे मृत्यूचं नाही म्हणालो मी, पुढचं मोठं दुःख आहे. पुढचं मोठं, या भवसागरातून पलीकडे आपल्याला कोण नेईल. त्यावेळेला हरी शब्द तोंडातून पडला. दुःख हरयंते इति नाम हरी. श्रीमद भागवतात गोड वर्णन आलं. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. दुःखाचं हरण करतो तो हरी, पापाचं क्षालन करतो तो हरी, सुखाची वृद्धी करतो तो हरी. त्याचं नाव हरी आहे. आणि मग त्या हरीचं स्मरण केलं. तो हरी धावत आला. तो गोविंद आहे, तो विटेवरचा मालक आहे, तो द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आहे. त्याचीच रूप आहे सगळी. तो धावत आला. त्याला बसण्यासाठी गरुड नावाचं एक दिव्य तेजस्वी वाहन आहे. गरुडाच्या वेगाची मर्यादा विमानाला करता येणार नाही, रॉकेटला करता येत नाही, हेलिकॉप्टरला करता येत नाही, कोणाच्या पळण्यात नाही. गरुड आहे. ज्या गरुडाच्या वेगाची उपमा ब्रह्मदेवाला आतापर्यंत कोणाशी लावता आली नाही, त्या गरुडाचा वेग सुद्धा विटेवरच्या मालकाला कमी वाटला आणि त्यांनी उडी घातली. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे टाकून दिलं आणि उडी घातली. सरोवराच्या कडेला प्रभू उभे आहेत. पाहलं कृपा कटाक्ष, पाहल्याबरोबर असं पाणी फाकलं. गजेंद्र पाहत होता. प्रभू आलात. अल्लाह असा त्या गजेंद्राचा घेतला. पण देवाच्या लक्षात आलं, माझ्या भक्ताला भेटत त्रास देते, याला संपून याला न्यावा, याला संपून याला न्यावा. देवात आणि संतात फार मोठा फरक आहे बरं का. संत एकाचा उद्धार करायला गेल्याच्या नंतर जर तिथं नालायक भेटला तर त्याचा पण उद्धार करते. देव तसा नाही. देव तसा नाही. देव तसा नाही. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनाशी संवारी. देव कोणावर उपकार करीत नाही, कोणाचंही भलं करीत नाही, कोणाचंही दुःख नीट करीत नाही. ते रिकामच नाही, रिकामच नाही. ते संत मात्र करीतात. आपणा सारखे तात्काळ. संतांची ताकद फार मोठी. भगवंताने गेले आणि सुदर्शन सोडत सर्दीचे 2 तुकडे, अकराचे 2 तुकडे केले. थोतरापासूनच चिरला. सर्पाला कोणी कोण मारते दादा? मागून का पुढून? तोंडाकून. इंचवाला मागून. बचर बचर करणाऱ्या माणसाला इतकं कळतंय म्हणलं. आता पुढच्या वर्षी मी कीर्तन करायचं कामच नाही. विडाला चिरलाच नकर. गजेंद्राचा दिव्य देह उचलला. पार्षदाने विमान आणलं होतं, त्याच्यात ठेवून दिलं. मोठ्या आनंदाने गजेंद्राचं दुःख नाहीसं झालं. इतक्यात नका पाहू बघा बाजूचं. नक्र नावाचा व्यक्ती असा तळमळला, अंगातून सगळं रक्त वाहतंय. आता मरणार आहे काय वेळात. तरी देवाला म्हणलं, देवा ओ देवा. भगवान म्हणले, नालाय का आता काय देव देव म्हणतो रे हराम खोरा. माझ्या भक्ताला त्रास देतो आता देव देव म्हणतो. अहो नका उद्धार करू, पण ऐका ना थोडस. हे काय तुमचं मोठेपण आहे का? गजेंद्र पशु आहे. मी बी पशुच्या यादीतला आहे. ती जमिनीवरला, मी पाण्यातला आहे. एकाला विमानात बसून नेता आणि एकाचे 2 तुकडे करून इथं टाकतात पाण्यामध्ये. काय तुमची नीती आहे का? अरे तो माझा भक्त आहे रे. मी याच्याकरता त्याला विमानात बसून घेऊन जातोय. त्याचं दुःख निवारण केलं. पशुच्या योनीत आलता, त्याला कायमचं दुःखातून बाजूला केलं. आता मी वरी घेऊन जाणार, त्याला परमपदाची प्राप्ती देणार. वा 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 वा. जेव्हा गजेंद्र तुमचा भक्त, मी काय केलं तुमचं? अरे तो मह काही केलं नाही, पण मा भक्ताला त्रास दिला ना. एखाद्या वेळेस मला शिव्या देणारा परवडला भगवान म्हणले, पण माझ्या भक्ताला त्रास देणारा मला आवडत नाही. उलट भक्ताची स्तुती, माई नाही स्तुती केली तरी चालती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते मला प्राणापेक्षा आवडतात. आणि तू सरळ सरळ माझ्या भक्ताचं रक्त पितो. नकर हुशार होतं, जरा शहाणं होतं. तुम्हाला एक पहिल्यापासून म्हणे, बोलक्याच्या कडी इकत आणि गजबशाची चंदा पेशी गहू इकत नाही. जीनच्या पॅन्टीवाल्याला चंदा पेशी काय करणार आहेत? खपल्या खपल्या काढताय त्यात.
आपल्या कळत्या ना कशा खपल्या कळण्यासाठी आजीला आजोबाच्या जवळ बसत जरसक मग तुम्हाला कळण खपली गहू कशी होते. विठाला ह्या गावाच्या चपातीला तूप लावून खायचं आणि खपलीच्या गावाला काहीच लावून नाही खायचं तरी तुपाच्या थुत्रीत हाणती. तिला खपली गहू म्हणते. जुनं पाहत जा नका का भेटन निदान इतिहासात तरी पाहत जा. आपल्याला जुनं आवडतच नाही ना आपण दुसऱ्याच्या अंगावर घेतलं आणि बोकांड मोडून घेतलं. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट आपल्याला कुठं आपलं आवडत. कुठे चालले घनसांगीला येताना बर्गर घेऊन या. बापरे हो काय बर्गर खातून काय खातून पॅटीस खातून पॅटीस वाणीच सुटला. नाव बी दिले होते लोकांनी भारी या पदार्थाला. आपलं खाईन सुमळ्या आपला खायना मरणा रोगप्रतिकारक शक्ती वाढती खायना आपलं नात फालता. चला हुशार बोलका माणूस आहे. देवा गजेंद्र तुमचा भक्त आहे कशानं माझं भजन केलंय. वा वा चांगला न्याय आहे भगवान तुमचा. तुमचं भजन करणारा तुमचा भक्त आहे. वा वा वा. पण नवविधा भक्तीपैकी श्रेष्ठ भक्त कोणता तेवढं श्रवण करणारा. मग ऐकन देवा तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तांनी तोंडानं तुमचं भजन केलं. हरी 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 हरी. आता मी भजन केलं असतं पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता. पण नाही करू द्या देवा त्याने एका तोंडानं भजन केलं मी दोन कानानं ऐकलं. आता श्रेष्ठ कोण. गपचिगत बसले मालक गपचिक बसले. कोण मालक वरचे विटेवरचे मालक शांत बसले. तरी भगवंताने विचार केला विमान थांबिलं पार्षदान पण देवाने विचार केला मा भक्ताचं रक्त पेलं या भडव्याला बसवा का नाही. देव देव त्याच्याकडे लय भारीची चाळणी हो. त्याच्या चाळणीतून पारडा की पारडाच पुन्हा कोणाच कडीला लागत नाही. त्याच्या चाळणीतून पारडा अशी बारीक चाळणी त्याची उभी. ती काय आपली काय हरभऱ्याची चाळणी सोयाबीनची चाळणी कांड्या काय कोरांड्या काय काड्या काय 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 अशी असते ती चाळणी. त्या चाळणीची ती बिलू शहाण होत. ते म्हणलं देवा बरं जाऊ द्या मी दोन्ही कानान भजन ऐकलं तरी आमचं पाप असलं असू द्या. पण असं म्हणतेत म्हण तू फार छान होतो. देवा असं म्हणतेत म्हण तुम्हाला पाहिल्यावर कोटी ब्रह्म हत्या मुक्ताय किती कोटी ब्रह्म ऐकतो देवा मी काय महिमा वरून आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप जात मी एकही ब्राह्मण मारले आणि याला तरी कुठं मरुस तर रक्त पेले दादा. मरायच्या आधी तुम्ही आनंद देवा आणि दोन्ही कानानं भजन ऐकले. असू द्या जाऊ द्या आमचं चुलीत आम्ही केलेली श्रवण भक्ती आमची तिकडे चुलांगात जळून जाऊ द्या. पण असं म्हणते तुमचा चेहरा पाहिल्यावर पाप संपत आहे. मी तर नखापासून शेंडी लूक पाहिले मी तुम्हाला नखापासून शेंडीपर्यंत पाहिले. भक्त होता का नकर नाही भक्ताला त्रास देणारा होता. पण नखापासून शेंडीपर्यंत देवा तुम्हाला पाहिले ना. हाशी आले ऋषिकेशी नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. याच नुसती विवेक तो बोलणं आणि त्याच्या त्या कृतीतला सुरू ते हावभाव आणि प्रत्यक्ष प्रगट केलं देवा. नखापासून शेंडीपर्यंत पाहिलं रे देवा तुला आणि जाता जाता पाहिले. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवर जाता जाता भजन केलं हे विशेष. अंतकाळी गुरुवर्य नथुरांबा
बाबा केहाळकर म्हणायचे असा पुरावा द्याला की कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्याने चाललाय असा त्याचा परिणाम असतो. देहूतले मालक सांगतात अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखाला नाव आलं त्याच्या सुखाला पार नाही. तर सुखाची कमी आहे का? ते सुखच मोजता येत नाही म्हणले. यानं तर शेवटच्या श्वासापर्यंत नखापासून शेंडीपर्यंत पूर्ण पाहिलं. त्याच्यानंतर भजन केलं उद्धार केला असेल काही नवल नाही. त्यानं देवाला पाहिल्यावर उद्धार झाला असेल नवल नाही. दुसऱ्याला त्रास देत असताना देवाला पाहिलं तरी पण त्याला न्यावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. फार वाचायचा छंद आहे दादा पण वेळ भेटणं. ते घाण्याच्या बैलावानी काम झालं. घाण्याच्या बैलानं जास्त चालावं म्हणून त्याच्या तोंडापुढे हिरवी पेंडी लायते आणि पेंडीचं त्याच्या तोंडाचं इथभरच अंतर जास्त नसतं बरं. गंजीप काढीत पण ती येतच नाही घास ते हिरवी पेंडी तोंडाला. पण त्या पेंडीच्या आशेनं येळ भर बैल गाणं वाढायतलाय. तशी नारळी पेंडीची नाही उभ्या आहे ना. हसू नका कडे तुम्ही माझ्याची यादीत येत नाही. तुम्ही कोणते तुकाराम महाराजाची चुलते आहेत बरोबर. असं असते. तुम्हाला एक सांगू का राजकारणात आम जनतेला नाव ठेवायचं नाही बरं दादा. एक जण म्हणला त्या गावान धोका द्याला. म्हणलं गावान धोका नाही द्याला तुझ्या संचयन धोका द्याला आहे का नाही. आता मी असं म्हणलं येईन कशाला हसायला पाहिजे. आमच्याच रांगेतले येत नाही. इतकंच फरक आहे. मी जरा मोठ्या चमच्यान खातो हे बारक्या चमच्यान खाते पण खाते. ताकद बघ मालकाची. राजू मकर हा मगर आहे पाण्यातला. पण पाण्यातल्या जलचरांना जर श्रद्धेनं त्याचं मुख पाहिलं त्याला विमान पाठविले. त्याला विमानात बसायचं. पुन्हा दुःख राहिलं का त्याचं दुःखाची निवृत्ती. गुरुवर्य चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते. वारकरी होते. संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता. वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले. हातपाय धुवून गुळणा करून दंत धावन करायचं.
हातचूळ भरायची, खांद्यावर धोतर टाकायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं, तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा, सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्र बसलेलं असायचं, आश्रमात कुत्र बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तर थोडंच होतं, चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं, मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही, मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात, आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहिले इतकं पुण्य प्राप्त होतं. कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो, देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे तयाची कुत्री परी भली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे, सात्विकांची कुत्री परवडे. आवलंय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली, संध्याकाळची वेळ होती, कुत्र्याला सांगितलं टब्या नाव त्याचं, ए टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे, वेळ होईना, जर दर्जातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं. म्हातारी वापस येऊस तर आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनची 3 चुंगडे बाहेर टाकली. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं? म्हणजे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले, त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी? कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला? एका बाईनं माकडं कोंबड पाळलं, विमान आलं त्याला, विमान त्याला लागे विमान पाठवलं. बाई कोण होती दादा? वेशा होती. मग आनंदाना शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला सांगितलं असेल, ऐकलं असेल, मी पुन्हा कधी सांगेल. विठाला महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळू उचकून चालत 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 महाराजांची पुस्तक पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं. आणि गेट ओलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना, अजून एक नशिबाने वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास. वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात उचिष्टाचा लाभ मिळेल म्हणले. कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला. एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरवाजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांना नाही खाल्लं. सारखं लटकड पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय कुत्रा असेल, काय कुत्रा असेल? त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं, देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला, परिणाम. एकादशी 2 टाकल्या, एकाने एकादशी 8ची टाकली आणि एखाद्याने उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वार्थी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा? म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा कदाराव कोणती? तर चातुर्मासी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजाजवळ तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज काल निर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. अगा बवा
करणा निमिषा लागवी क्षणमात्र विवस्वई या कर्मरेखेची अभावी जया स्वानयाती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. अगा चक्षुया वरुता पाती वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला कालिकाचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय मला सांगा. मकात बैल तुमचे सुटू द्या, माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम. पशु पशु त्याला काय ज्ञान असते का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पड असेल नवल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती. वेदाचे किरण बेजार झाले आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं का हो?